मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 20 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की राघव आणि सिंधू बोलत असताना राघवला राणीचा कॉल येतो. राघव बाहेर जाऊन कॉल रिसीव करतो तर राणी त्याला म्हणते, तू माझं ऐकायचं नाही असंच ठरवलं आहे का? तू का पाठवलं सिंधूला माझ्या घरी? आणि हे ऐकून राघवला धक्काच बसतो. तो सांगतो की मला खरंच माहीत नव्हतं सिंधू तुझ्याकडे आली होती ते. आणि त्यानंतर तो तिला पुन्हा घरी येण्याची विनंती करतो. तर राणी म्हणते, तुझी इच्छा आहे ना मी त्या घरात परत यावं? तर ठीक आहे, मी त्या घरात परत येईल. मात्र मी परत आल्यानंतर जर कोणीही माझा इन्सल्ट केला तर मी पुन्हा घर सोडून जाईल. त्यावर राघव म्हणतो की मी सिंधूला समजावेल, पण तू प्लीज परत ये, आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. आणि तो फोन ठेवून देतो. त्यानंतर राघव सिंधूला विचारतो की तू मधूला भेटायला गेली होतीस ना? त्यावर सिंधू म्हणते, कळलं ना गेले होते ते, मग परत का विचारताय? त्यावर राघव म्हणतो, माय बॅड, मी विसरलोच होतो, तुझ्याशी बोलताना स्पेसिफिक राहायला हवं. आणि तो पुन्हा सिंधूला विचारतो की तू मधूला भेटायला का गेली होतीस? त्यावर सिंधू म्हणते, कारण मी जाऊन त्यांची माफी मागितल्याशिवाय त्या परत आल्या नसत्या ना, म्हणून. त्यावर राघव विचारतो, पण तुला तिथे कोणी काही बोललं नाही ना? सगळे नीट वागले ना तुझ्याशी? त्यावर सिंधू म्हणते, पण त्याने तुम्हाला काय फरक पडतो? मधू परत आल्याशी तुम्हाला मतलब, हो ना? त्यावर राघव म्हणतो, तू वाकड्यात का शिरते? तू जर सांगून गेली असती तर बाहेर जे काही झालं ते झालं नसतं ना? पण त्यावर सिंधू म्हणते, मी अशीच आहे, तुम्हाला मला जी काही शिक्षा द्यायची असेल तर ती द्या. त्यावर राघव म्हणतो, तुला कंटाळा नाही का येत भांडायचा? त्यावर सिंधू म्हणते, पण मी कुठे भांडत आहे? आणि त्यानंतर ती वाद घालायला सुरुवात करते. मात्र त्यामुळे सिंधू चिडून बसते. तर राघव तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. तर सिंधू म्हणते, बाकी सगळं राहू द्या, तुमची बेस्ट फ्रेंड घरी येत आहे ना, तिच्या स्वागताची तयारी करा. त्यावर राघव म्हणतो, हो नक्कीच, शेवटी घरातून रागावून गेलेली सून परत येत आहे, आनंदाची गोष्ट आहे ना? मात्र त्यावर सिंधू म्हणते, अच्छा, म्हणजे या घरची सून परत येत आहे म्हणून तुम्ही आनंदी आहात तर? पण मला सांगा, जर मधूऐवजी रेश्मा घर सोडून गेली असती आणि ती जर उद्या परत येणार आहे हे तुम्हाला कळलं असतं तर तुम्हाला एवढाच आनंद झाला असता का? मात्र त्यावर राघव काही न बोलता फक्त सिंधूकडे पाहत राहतो. तर सिंधू म्हणते, तुम्ही काहीही म्हणा, पण काही गोष्टी लपून राहत नाही. त्यामुळे राघव म्हणतो, मला खरंच तुझ्याशी वाद घालायचा नाही आणि मी कबूल करतो की झालाय मला आनंद मधू परत येणार आहे म्हणून, कारण ती या घरची सून आणि माझी मैत्रीणही आहे. झालं का आता तुझं समाधान? मात्र त्यामुळे सिंधू अजूनच चिडते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच राणी तिच्या वडिलांसोबत पुन्हा रत्नपारखींच्या घरी येते. तिला पाहून रुक्मिणी काकूला तर खूपच आनंद होतो. त्यानंतर ती राणी आणि तिच्या वडिलांसमोर हात जोडून म्हणते की आमच्या घरात राणीचा अपमान झाला आणि त्याबद्दल मी तुमची माफी मागते. त्यावर राणी म्हणते, मामी अहो काय करताय, तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही. तर राणीचे बाबाही म्हणतात की रुक्मिणीताई, तुम्ही माफी मागू नका, तुम्ही वयाने मोठे आहात, फक्त तुम्ही आमची मनस्थिती समजून घ्यावी एवढीच इच्छा आहे आमची. लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच राणीचा नवरा बेपत्ता झाला. ते दुःख विसरण्याच्या आधीच नवीन सून घरात येते. ती राणीला वाटेल ते बोलते, तिचा अपमान करते आणि एखाद्या बापाला हे कसं सहन होईल? त्यामुळे रुक्मिणी रागातच सिंधूकडे पाहते आणि त्यानंतर देशपांडेंना म्हणते की मी समजू शकते, पण या घरात पुन्हा कधीच राणीचा अपमान होणार नाही, मी शब्द देते तुम्हाला. आणि जर कोणी राणीशी कुठल्याही प्रकारे वाईट वागलं तर मी त्या व्यक्तीला शिक्षा देईल. त्यामुळे राजश्री सिंधूला सांगते की तू आतमध्ये जा. पण राणी मध्येच म्हणते की का मामी, सिंधू इथे थांबली तर काय प्रॉब्लेम आहे? तितक्यात रजनी तिथे येत म्हणते, प्रॉब्लेम काहीच नाही, पण टोमणे आणि धमकी ऐकण्यात नक्कीच प्रॉब्लेम आहे, कारण तुम्ही आता ज्या पद्धतीने बोलत होता त्यामुळे सिंधू चिडून परत काही बोलू नये आणि तमाशा करण्याची संधी कोणालाही मिळू नये म्हणून राजश्री वहिनी तिला आत पाठवत होती आणि त्यामुळे वातावरण शांत राहील. की तुला हवंय सिंधूने चिडून काहीतरी बोलावं म्हणजे सगळा ब्लेम तिच्या माथी मारता येईल. सिंधू बोलते ते सगळ्यांना दिसतं, पण तिला ते बोलायला कोण आणि कसं भाग पाडतं ते मात्र कोणालाच दिसत नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी रजनीला म्हणते की तुझं बोलून झालं असेल तर आता जरा गप्प बस, राणीचा अपमान करू नकोस. तिला या घरात परत आणायला काय काय करावं लागलंय ते फक्त मला माहिती आहे आणि त्यामुळे विनंती करते गप्प बस. मात्र रजनी म्हणते की तुमच्या मध्ये बोलायची मला काहीच गरज नाही वहिनी, पण कोणावर अन्याय होत असेल तर तो मी सहन करू शकत नाही.
एक सून घरात परत आली म्हणून दुसऱ्या सुनेबरोबर वाटेल तसं वागायचं हे इथे चालणार नाही. आणि त्यामुळे शेवटी राजश्रीच रजनीला म्हणते की राहू दे गं, सांगून नाही कळणार त्यांना. आणि ती राणीलाही म्हणते की खूप नशीबवान आहेस तू, तुझ्यावर प्रेम करणारे तुझे आईबाबा आहेत, रुक्मिणी वहिनी आहे. पण सिंधू तिचे तर आईबाबासुद्धा नाहीत, मग तिच्यावर प्रेम करायचं सोडून. पण रजनी मध्येच म्हणते की हे प्रेम करणार आहेत का वहिनी? मला ना खरं तर तुझीच चूक वाटते, तू या असल्या लोकांकडून प्रेमाची मायेची अपेक्षा करतेस. त्यावर सिंधू म्हणते की जाऊ द्या ना आत्या, आता नको हा विषय. पण रजनी म्हणते की नाही सिंधू, या घरात धुतल्या तांदळासारखे कोणीही स्वच्छ नाही. आणि त्यामुळे रुक्मिणीही चिडून म्हणते की तूही धुतल्या तांदळासारखी स्वच्छ नाही. तुझ्याबद्दल जर बोलायला सुरुवात केली तर तुला तोंड लपवायलाही जागा राहणार नाही, म्हणून विनंती करते की गप्प बस. आणि हे सगळं पाहून राणीचे बाबा तिला विचारतात की तुला खरंच या घरात राहायचं आहे का? या अशा वातावरणामध्ये कशी राहणार आहेस तू? त्यावर रुक्मिणी त्यांना म्हणते की तुम्ही काळजी करू नका, राणी या घरची सून नाही तर मुलगी आहे. पण त्यामुळे पुन्हा रजनी म्हणते की बरोबर वहिनी, अगदी बरोबर, तुमचा राणीवर खूप जीव आहे ना, पण ती तुमची सून म्हणून नाही तर रायाची पेन्शन आणि प्रॉपर्टी तिला मिळणार म्हणून. आणि हे ऐकून तर सर्वांनाच धक्का बसतो. रुक्मिणी चिडून म्हणते तू काय बोलत आहे हे कळतंय का तुला? काय कमी आहे रत्नपारखींकडे? आणि माईंनाही आयुष्यभर पुरेल एवढं आहे त्यांच्याकडे, त्यांचीही सोय केलेली आहे. आणि देव न करो उद्या रायाला काही झालं तर त्याचे सगळे पैसे राणीलाच मिळतील. मात्र राणी म्हणते की मला यातलं काहीच नको, जे काही आहे ते आईंचंच आहे. आणि त्यामुळे रुक्मिणी म्हणते बघितलंस का, याला म्हणतात चांगल्या घरातले संस्कार, पण या गावाकडच्या मुलीला हे मात्र कळणार नाही. आणि त्यामुळे सिंधू चिडून रुक्मिणीचा हात पकडून म्हणते काकू, मला तुम्हाला काही विचारायचं आहे. आणि तिच्या या वागण्यामुळे सर्वांनाच धक्का बसतो. पण सिंधू रुक्मिणीला विचारते की काकू, तुम्हाला चहा हवा की कॉफी? तुम्ही इतके सगळे काही काय बोलत होता की हे विचारायचंच राहिलं? आणि हे ऐकून तर सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहतात. तर सिंधू राजश्रीला घेऊन किचनमध्ये निघूनही जाते. तर रजनी रुक्मिणीला म्हणते बघितलं का वहिनी, छोट्या गावातून आलेल्या मुलीचे संस्कार. आणि त्यामुळे रुक्मिणी गप्प बसते. त्यानंतर राजश्री आणि सिंधू हसत खेळत गप्पा मारत त्यांची कामं करत असतात. त्यांच्याकडे पाहून ऋषभ म्हणतो की तुम्हा दोघींकडे पाहून असं वाटतच नाही की तुम्ही सासू आणि सून आहात, तुम्ही तर अगदी आई आणि मुलीप्रमाणे वाटत आहात. मात्र तितक्यात रुक्मिणी तिथे येत म्हणते हसणं खिदळणं तब्येतीला चांगलं असतं, पण आता जरा जेवणाकडेही लक्ष द्या. आणि त्यामुळे सर्वजण गप्प बसतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव रुक्मिणी काकूला सांगतो की सिंधूने राणीच्या घरी जाऊन तिची माफी मागितली आणि तिला पुन्हा घरी येण्याची विनंती केली आणि त्यामुळेच राणी पुन्हा घरी आली आहे. आणि हे ऐकून रुक्मिणी काकूला धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.